ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय, माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे. हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय. अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय. अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. ठीक आहे. तर आपण पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेबद्दल विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोठी बातमी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबत बघा, आता तुम्ही 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल, म्हणजेच तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल याच्याबद्दल तुम्ही वाट पाहून असाल, तर त्याच्याबद्दलची देखील खुशखबर आलेली आहे. ऑलरेडी 8 डिसेंबरला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठीचा GR आलेला आहे. तर याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. 17वा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही या ठिकाणी आता वाटप होऊन जाणार आहे. कारण की नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी 263.45 कोटी इतका निधी जो आहे महिला आणि बालविकास विभागाला वित्त विभागाने हस्तांतरित केलेला आहे. त्यासोबत बघा, आता जे अधिवेशन चालू आहे ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता. आजच्या तारखेला या ठिकाणी आपण जर बघितलं, महिला आणि बालविकास विभाग मंत्री यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती देखील आलेली आहे. प्रश्न बघा काय होता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाची फसवणूक केलेल्या अपात्र लाभार्थ्यांवरती कारवाई करण्याबाबत. तर बघा याच्यामध्ये नेमकं काय उत्तर भेटलेलं आहे, काय प्रश्न होता. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26,34,000 महिला अपात्र असल्याचं व 14,298 पुरुषांनी आज सदर योजनेचा लाभ घेऊन शासनाचे सुमारे 21,44,00,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचं, त्यासोबत 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी 10 महिन्यात 14.50 कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने योजनेतून मिळवल्याची माहिती ऑगस्ट 2025 व त्या सुमारास निदर्शनास आला आहे. हे खरं आहे का, हा पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. असल्यास सदर योजनेत लाभार्थ्यांना दिले जाणारे 1,500 रुपयाचं मानधन वरून 2,100 रुपये करण्याचं शासनाने घोषित करूनही प्रत्यक्षात मानधन वाढीऐवजी या योजनेत नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करून लाभार्थ्यांची संख्या जाणीवपूर्वक कमी करण्यात येत असल्याची विविध महिला संघटना व लाभार्थी महिला योजनेच्या अंमलबजावणी विरोधात आंदोलन करीत असल्याचं ऑगस्ट 2025 निदर्शनास आलं आहे. हे खरं आहे का असं विचारलेलं आहे. तिसऱ्या प्रश्नात विचारलेलं आहे बघा, शासनाची फसवणूक करणाऱ्या अपात्र महिला, पुरुष व शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीची रक्कम वसूल करण्याबाबत तसेच योजनेतील अटी आणि शर्ती शिथिल करून सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी योजनेचे मासिक मानधन 1,500 वरून 2,100 रुपये करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे. तसेच शासनाचे सदर योजनेसाठी गठीत केलेली जिल्हास्तरीय समित्यांनी चुकीचे प्रस्ताव मंजूर केल्याने समित्यांवरती संबंधित अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई करण्यात येत आहे असं विचारण्यात आलेलं आहे. नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत. तर बघा, आता याच्यावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तरं दिलेली आहेत. पहिल्या प्रश्नाला त्यांनी म्हटलेलं आहे की हे खरं आहे, ज्या 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या त्यासोबत बघा पहिल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी पुरुषांनी लाभ घेतलेला वगैरे हे खरं आहे असं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाला त्यांनी म्हटलं की हे खरं नाही आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नव्याने या ठिकाणी पात्रता अपात्रतेच्या अटी व शर्ती समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट हस्तांतरणाद्वारे म्हणजे DBTद्वारे 1,500 रुपये इतका आर्थिक लाभ
महिन्यामार्फत देण्यात येतो असंही त्यांनी सांगितलं आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच पुरुषांनी लाभ घेतल्याचं आढळल्यास त्यांच्याकडून या ठिकाणी वसुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून त्यांच्याकडे वसुली करण्याबाबत संबंधित विभागास कळवण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच बघा आता पुढं त्यांनी काय म्हटलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे स्वेच्छेने अथवा अन्य इतर कोणत्याही कारणाने त्यांना वगळण्यात आलेलं नाही किंवा अथवा येणाऱ्या लाभार्थ्यांकडून आर्थिक लाभाच्या रकमेची सक्तीने वसुली न करण्याबाबत निर्णय मंत्रिमंडळामध्ये बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर बघा, सक्तीने वसुली केली जाणार नाही. अपात्र लाडक्या बहिणी असले तरी त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जाणार नाही. स्वइच्छेने जे या ठिकाणी लाभ परत घेतला जाणार आहे त्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे. मात्र 2100 रुपयाबद्दलचं याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं नाही. 1500 रुपयावरनं 2100 रुपये या ठिकाणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केलेली आहे अजून त्याच्याबद्दल मात्र याच्यामध्ये उत्तर नाही आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयानेच मग लाभ जो आहे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा तुम्हाला भेटत राहणार आहे आणि ही योजना कायमस्वरूपी पुढं चालूच राहणार आहे अशी माहिती स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये बोलताना, अधिवेशनामध्ये बोलताना या ठिकाणी त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. तर बघा, हा तारांकित प्रश्न देखील आपण बघितलेला आहे ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेबद्दल आणि किती लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी भेटलेली. तर राज्यामध्ये सुमारे 26,34,000 महिला लाभार्थी अपात्र आहेत. त्याच्यामध्ये 14,298 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. हे खरं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आत्तापर्यंत 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्याची देखील माहिती या उत्तरामध्ये भेटलेली आहे. हा तारांकित प्रश्न देखील विधानसभेमध्ये विचारण्यात आलेला होता. तर तुमचा आता या ठिकाणी 17वा हप्ता लवकरच तुम्हाला वाटप केला जाणार आहे. त्याचा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याचा निधी देखील मंजूर झालेला आहे. तर मग तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा हा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. परंतु मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं तर हे पैसे त्या महिन्यामध्ये भेटताना दिसत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटत आहेत. मात्र नोव्हेंबर महिना संपलेला आहे परंतु त्याचा लाभ त्या महिन्यामध्ये न भेटता आता तुम्हाला हा डिसेंबरमध्ये भेटू शकतो. अजून याची कुठलीही फिक्स तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. फक्त याचा GR मात्र आलेला आहे. आता एकदा GR आला की मग याची प्रोसेस जी आहे महिला आणि बालविकास विभागाकडे हा निधी जो आहे जवळपास 263.45 कोटी हा वितरित होणार आहे आणि त्याच्यानंतर मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तांत्रिक प्रक्रियासाठी या ठिकाणी 8 दिवसाचा वेळ लागू शकतो. म्हणजे तुमचा आता हा दुसरा आठवडा ही प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. तिसऱ्या आठवड्यात मग तुम्हाला पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. या ठिकाणी 17व्या हप्त्याचे मग तुमचा हा 18वा हप्ता म्हणजे 2025चा ह्या शेवटचा जो तुमचा डिसेंबर महिन्याचा लाभ आहे जो की 18वा हप्ता तुमचा मग तुम्हाला जानेवारीमध्ये देखील भेटू शकतो किंवा या महिन्यामध्ये जर हे पैसे द्यायचे असते तर त्याचा GR देखील याच वेळेस निघाला असता. मग ह्या GR मध्ये देखील याचा उल्लेख केला असता. मात्र याच्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचेच पैसे देण्याबद्दलचा उल्लेख आहे. म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये मग फक्त 1500 रुपये भेटू शकतात. मग डिसेंबरचा लाभ देखील तुम्हाला पुढं जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. नोव्हेंबरचा लाभ तुम्हाला लवकरच भेटणार आहे. तुमच्या आत्तापर्यंतचे संपूर्ण 16चे 16 हप्ते कुणाकुणाचे आलेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही 17व्या हप्त्याची वाट पाहताय का तेही सांगा. तर याच्याबद्दल जशी अजून फिक्स डेट होईल नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याबद्दलची तशी तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.